आपण सकाळी ही डायग्राम बघितलेली. मध्ये कोण असते, एक सेल, त्याच्या साईडला सिनर्जिड, सेंटरला इथं पोलार न्यूक्लिय आणि त्याच्या खाली अँटीपोडल. ही डायग्राम पहिला पाठ करायला पाहिजेत, अनलेस अँड अंटिल पुढे जातात ना आपल्याला. त्यानंतर एक सेल सगळे डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तिसरा व्हिडिओ बघायचा, त्यात तुम्हाला सगळं समजून जाईल. एक सेल बरोबर एक मेल गॅमेट गेला, तयार झालं झायगोट. झायगोट म्हणजे बाळाची पहिली अवस्था. त्यानंतर जे पोलार न्यूक्लिय होते त्याच्याबरोबर एक मेल गॅमेट गेला, काय तयार झालं, एंडोस्पर्म. कळलं, एंडोस्पर्मचं काम काय होतं सांगितलं की नरिशमेंट ऑफ झायगोट. म्हणजे ह्याला लागणारे जे घटक आहेत सगळे, हे सगळे पाठवायचं काम हा करत असतोय. जे काय पाणी लागणार, जे काय न्यूट्रिएंट लागणार, जे काय फूड मटेरियल लागणार, हे सगळं पाठवायचं काम कोण करतंय, एंडोस्पर्म. इथंपर्यंत आपण झालं होतं. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, पॉलिनेशन झालं. लक्षात आहे ना ती डायग्राम, डोक्यात ठेवायचं. पॉलिनेशन झालंय. पॉलिनेशन इज नथिंग बट व्हॉट, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द गायनोशियम. इथंपर्यंत बघितलेलं. ते पोलन ग्रेन पडल्यानंतर काय तयार झालं, त्याची पोलन ट्यूब तयार झाली. लक्षात आहे का, त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट होते, त्यातला एक मेल गॅमेट इथं गेला, दुसरा इथं गेला. इथंपर्यंत आपण बघितलोय. आणि ह्याला आपण काय म्हणलं होतं, फर्टिलायझेशन. व्हेरी गुड. पॉलिनेशन नंतर काय झालं, फर्टिलायझेशन. आता आपण तिसरी स्टेप बघणार आहे, दॅट इज जर्मिनेशन. किंवा आपण जे फळ खातोय नेमकं काय खातोय हे पण बघणार आहे. ओव्ह्यूल डेव्हलप इनटू द सीड. जे ओव्ह्यूल होता, हे बघा, हा ओव्हरी आहे. इकडे बघा जरा असं, हा हे ओव्हरी आहे. ह्या ओव्हरीमध्ये काय होतं, ओव्ह्यूल होतं, बरोबर आहे. ओव्हरीमधला ओव्ह्यूल, ह्या ओव्ह्यूलचं रूपांतर ह्याच्यामध्ये झालं. लक्षात आहे ना, हा एक ओव्ह्यूल मोठा करून दाखवला आपण. ओव्ह्यूलचं रूपांतर कशा झालं होतं म्हणलं आपण, एम्ब्रिओ सॅक. विसरायला तुम्ही सगळं, हे एम्ब्रिओ सॅक झालं. आणि ह्या एम्ब्रिओ सॅक मध्ये हे घटक आहेत सगळे, लक्षात यायला लागले. पहिला ओव्ह्यूल, नंतर एम्ब्रिओ सॅक, आणि आता ह्याचं रूपांतर कशामध्ये होणार हो, सीड मध्ये होणार. कशामध्ये, सीड म्हणजे बिया. आपण जी बिया खातोय ते काय खातोय, ओव्ह्यूल खातोय, ओव्ह्यूल. समजलं. ओव्ह्यूलचं पहिल्यांदा झालं एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये सगळे हे घटक झाले, ह्याच्यापासून हे झायगोट तयार झालं. हे झालं, मी त्याला शॉर्टमध्ये सांगालो. हे काय म्हणलं, ह्या ओव्ह्यूलपासून सीड तयार झालं. त्यानंतर काय सांगितलं बघा, आफ्टर फर्टिलायझेशन सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड वेन, अनेक राहिलं वाक्य, ओव्ह्यूल डेव्हलप इन टू सीड अँड ओव्हरी इन टू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. आणि जी ही ओव्हरी होती, म्हणजे हे एक ओव्ह्यूल आहे आणि हे जे असे वर असं हे असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यापासून काय तयार झालं तर झायगोट म्हणजेच कोण आहे हो, सीड आहे हो. समजलं मी काय म्हणायला लागलोय. आणि जी ओव्हरी होती, थोडक्यात आपण एक फळ खायला लागलोय, ह्या फळामध्ये असलेली बी जी आहे, ही बी म्हणजे कोण आहे, ओव्ह्यूल आहे. एवढं लक्षात ठेवा. मग ओव्ह्यूलचं बी कसं झालं तर ही प्रोसेस आहे. झायगोट म्हणजेच बी आहे. काय म्हणलो मी, कळालं का, अजून डोक्यावरून चाललं सगळं. 10वी वाले तुम्हाला एवढं समजलं की नाही. सकाळी आपण काय काय बघितलेलं, हे सगळं बघितलेलं. झायगोट तयार झाले. झायगोट म्हणजेच कोण असतोय, सीड असतोय. मग झायगोट कशापासून तयार झालता, ह्या सगळ्या प्रोसेसमधून झालता ना. समजलं. ही प्रोसेस म्हणजे हे कोण होता, ही पूर्ण डायग्राम म्हणजे कोण आहे, ओव्ह्यूलची डायग्राम आहे. म्हणजे पूर्ण ओव्ह्यूल पासून नंतर हे फळ तयार, बी तयार व्हायला लागले. कळालं. हे झालं एक ओव्ह्यूलचं हे झालंय सिस्टीम. आणि मग ही ओव्हरी होती, ही ओव्हरी काय करत्या, हे फळ तयार करते पूर्ण. कळलं. म्हणजे झाडाचं बाळ कोण आहे हो, ओव्हरी नाही हो, अजून तेच करायला तुम्ही. सीड झाडाचं बाळ आहे. कळलं. फळ झाडाचं बाळ अजिबात नाही. जरा जरा समजलं. म्हणजे ओव्ह्यूल पासून तयार झालं सीड आणि ओव्हरी पासून तयार झालं फ्रूट. एनी डाऊट. 2 वाक्य लक्षात ठेवायचे. ओव्ह्यूल पासून सीड, ओव्हरी पासून फ्रूट. आता काय बघा, सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड. हे जे बी आहे हे काय होतंय, जमिनीवर पडतंय. वेन फ्रूट ब्रेकअप अँड दे जर्मिनेट इन टू द सॉइल. कवा हे होणार आहे, बी खाली पडणार आहे, फळ पिकल्यानंतर आहे. कच्चं पेरू आहे, खाली पडेल काय, अजिबात नाही. पहिल्यांदा पेरू पिकणार, मग खाली पडणार. खाली म्हणजे कुठं पडणार, सॉइलवर. अँड दे जर्मिनेट इन टू द सॉइल अंडर फेवरेबल कंडिशन. अंडर फेवरेबल म्हणजे, हॅलो,
मग चांगली त्याला कंडिशन आहे तेव्हा ते झाड जर्मिनेट होते. झायगोट डेव्हलप ॲट कॉस्ट ऑफ फूड स्टोअर्ड इन द एंडोस्पर्म ऑफ सीड अँड दस न्यू प्लांटलेट इज फॉर्म. दिस इज कॉल्ड ए सीड जर्मिनेशन. काय होते, ते जे फळ असते ते पिकलेलं फुटतंय आणि ती बी खाली पडते आणि त्यातनं नवीन झाड येते. ह्यालाच म्हणायचं बी अंकुरित होणं म्हणजेच जर्मिनेशन होणं. काय अवघड आहे, सोपं आहे, ठीक आहे. कळलं. ह्या पॅराग्राफमध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या. 3 गोष्टी म्हणजे काय, नेमकं ओव्ह्यूलपासून सीड तयार होते हे पहिलं बघितलं. दुसरं बघितलं ओव्हरी होतं त्याच्यापासून ते फळ बनलं होतं. कळलं. फळ पिकल्यानंतर खाली पडते आणि त्या फळातली बी खाली पडते आणि त्या बियापासून नवीन झाड तयार होते, त्यालाच आपण म्हणायचं जर्मिनेशन. कळलं. ह्या 3 गोष्टी फक्त आपण ह्या पॅराग्राफमध्ये बघितलेल्या आहेत. एनी डाऊट, लास्ट नाही ना, हां पॉज कर. तर आपण बघतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. काय बघतोय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यानंतर आपण बघणार फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हे आपल्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे पेपरच्या दृष्टीनं आणि ॲज अ बायो स्टुडंट, ॲज अ सायन्स स्टुडंट प्रत्येकाला हे प्रत्येक ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. ह्यातला एक शब्द वर्ड मिस होता कामा नाही. आणि माझी 100% गॅरंटी आहे, तुमचा जो पेपर आहे उद्या परवा दिवशी गुरुकुलला किंवा काय असेल ते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा मेन्स्ट्रुअल सायकल ह्या तिन्हीपैकी एक तरी प्रश्न पडेल असं वाटते. कळलं. तसा तर पूर्ण धडाच महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला सांगतोय असंच. ठीक आहे. आणि 10वीच्या पेपरला पण अल्टरनेट 1-2दा पेपर हा प्रश्न हा पडतोयच, कारण हा फार अवघड आहे आणि अवघड ते शिक्षकांना फार आवडते. समजलं. त्यामुळं लक्ष द्यायचं आपल्याला. आपण बघतोय मी जसा सिक्वेन्स लिहिला आहे तो सिक्वेन्स पण खालीवर करायचा नाही, असाच लिहायचा आहे सिक्वेन्स. मधुरा काय लक्ष नाही, काय नाही ना, असाच सिक्वेन्स यायला पाहिजे झोपेत पण विचारल्यानंतर. कारण मी हे सिक्वेन्स लिहिला आहे, हळूहळू इकडे न्यायचा. कारण तिकडे ग्लँड लिहिले, त्या ग्लँड आहेत, हे ऑर्गन आहेत, ऑर्गन वेगळे ग्लँड वेगळे. पहिला ऑर्गन सॉरी हां इथं लक्ष होतं मधुराज आमच्या नाही, ठीक आहे. तर पहिलं नावं वेगळे आणि ते वेगळं. ह्यातलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर दॅट इज टेस्टीज. काय म्हणायचं, म्हणा 5 वेळा, टेस्टीज टेस्टीज. ओके. हे जे सर्कल आहे त्याला काय म्हणलं आपण, टेस्टीज. ह्या टेस्टीजवर जी कॅप दिसते, कॅपला स्ट्रक्चर इज नोन ॲज इपिडिडायमिस. काय, इपिडिडायमिस. मी असं फोडून का सांगालो, तुम्ही चुकताय म्हणून सांगायला लागलोय. म्हणा इपिडिडायमिस, डॅम्बिस नाही, डायमिस. हां ओके. आता ही इपिडिडायमिस जिथे संपतंय तिथून जे चालू होतं हे यस शेप, दॅट इज द इजॅक्युलेटरी डक्ट. कुठला डक्ट, विजा नाही, इजा. हां इजॅक्युलेटरी डक्ट. डक्ट याचा अर्थ लहान पाईप. ओके. मग ही लहान पाईपच आहे त्यामुळं ह्याला आपण इजॅक्युलेटरी डक्ट असं म्हणलेलं आहे. तुमच्या पुस्तकात काय सांगितले बघा, कव्हाच डिफरन्स सांगितले, कव्हाच डिफरन्स सांगितले. ठीक आहे. आपण इजॅक्युलेटर वेगळा आहे, तो थोडंसं हे झालेलं आहे, थोडं करेक्शन करूया. इजॅक्युलेटर डक्ट हा इथून इथंपर्यंतचा आहे, म्हणूनच म्हणलं काहीतरी हे झाले. इथं हा एवढा भाग आहे की नाही, ह्याला इजॅक्युलेटर म्हणले. आणि ह्याला काय म्हणले, वास डिफरन्स. बोलणार व्हॉट इज वास इफरन्स, नाही माहिती. ठीक. हां काय म्हणलं, कशाचा सोडू द्या. वैष्णव कुठे आहे, व्हॉट इज वास इफरन्स, मी शिकवलं ना दहावीला. ॲटलीस्ट आपल्या क्लासला त्यांना तर माहिती होते. ही कुठे गेली शगुप्ता, वास इफरन्स विसरलं सगळं दहावीचं. ठीक आहे. काय स्पेलिंग सोडली सांगा, काय DI N नंतर
हां एवढंच आहे. DI तुमच्या नादाला लागण्यापेक्षा DEFE डिफरन्स. ठीक आहे चला. काय होते जरा ते माझ्याकडे कन्सेप्ट महत्त्वाचे असतात, स्पेलिंगकडे मी जास्त लक्ष देत नाही आहे. हॅलो डिफरन्स, त्यानंतर हा वाज डिफरन्सच आहे पुढं. फक्त इथं काय झालं माहिती आहे काय, दोन ही एक पाईप ॲड झाल्या. कुठली जरा वेगळं करतो, जंक्शनच दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. हे बघा हे असं आहे, इथं जोडलं. हे इथून काय केलं आहे असं स्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्या सेमायनल व्हेसिकलचं एक फ्लुइड ॲड होते आणि म्हणून याला हे दोघांचा मार्ग वेगळा, इथनं एक वेगळा रस्ता होता, इथनं एक वेगळा होता. दोघं इथे एकत्र आले आणि ह्या एकत्र आलेल्या रस्त्यालाच आपण इजॅक्युलेटरी डक्ट म्हणले. कुठलं डक्ट? आता बघा का बघा, आता इथून हे इजॅक्युलेटरी डक्टमध्ये कुठे जाणार बघा, हे इथनं. आणि ही जी पाईप आहे ह्याला काय म्हणले आपण? युरेथ्रा. काय म्हणले? युरेथ्रा म्हणजे लघवीची पाईप ही. ओके जरा जरा कळालं काय काय सांगितलं ते, काय काय आहे ते पहिला सांगालो मी पाठ करण्यासाठी. हां म्हणजे हे असे ओळी नाही यायला पाहिजेत. कोण कोण? पहिला कोण? टेस्टिस, त्यानंतर कोण? इपिडिडायमिस, त्यानंतर कोण? वाज डिफरन्स, त्यानंतर कोण? इजॅक्युलेटरी डक्ट, त्यानंतर कोण? युरेथ्रा. युरेथ्राला आपण अनेक नाव दिलेले असते. काय दिलेलं? युरिनोजेनायटल डक्ट. पण तुम्ही मी सांगालो ते पहिला म्हणा युरेथ्रा म्हणा पहिला. युरिनोजेनायटल डक्ट काय म्हणते ते आपण नंतर बघू. पहिला सोपं सवयत नंतर अवघड. आधीच हे कळलं ना, आधीच हे बुमरा व्हायला आहे, कळलं ना काय चाललंय ते म्हणा. नाही ब्लॅडर नको, ब्लॅडर वरचा पार्ट आहे. इथून हे ब्लॅडरची पाईप हे एकत्रित असते म्हणून ते ब्लॅडर वर दाखवले. काय ते काढायसाठी खरं मेल रिप्रोडक्टिव्हचे एवढे 5च पाठ करायचे आपल्याला. कळलं? म्हणा 5 वेळा. व्हिडिओ चालू होते. हां म्हणा. बस करा आता. हे तुम्हाला 5 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 3 ग्लँड आहेत. ग्लँड म्हणजे काय? द ऑर्गन विच सिक्रेट समथिंग. समथिंग इज नथिंग बट ज्यूस, काहीतरी पाणी, काहीतरी तयार करणं, काहीतरी तयार करणं हे काम कोणाचं असते? ग्लँडचं. मग ते स्टमक ग्लँड आहे, लिव्हर ग्लँड आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे आपल्यामध्ये ग्रंथी असतात. ग्रंथीचे 2 प्रकार पडतात. मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलं असेल पण आता आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे. काय? ग्लँड. ग्लँडची इथं 3 ग्लँड असणार आहेत. 3 त्यातली पहिली कुठली? सेमायनल व्हेसिकल नावाची ग्रंथी आहे. कुठली? सेमायनल व्हेसिकल. त्यानंतर इथं जे 4 दाखवल्यात तिथं अर्ध चतकोर दुसरा इथं जरा इथं जरा इथं जरा इथं जरा, हे कोण आहे? प्रोस्टेट नावाची ग्रंथी आहे. कुठली? आपण म्हणतोय बघा आमच्या आजोबांना प्रोस्टेटचं ऑपरेशन करायचंय, प्रोस्टेट ग्रंथी वाढल्या. युजली 50-60 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्यांना हा प्रोस्टेटची साईज वाढत्या, मग ते डॉक्टर ते काढून टाकतात. मग काय करतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. कळलं? तर सर मग हे 4 आहेत का हो? 1 2 3 4 नाही, हे एकच आहे. मात्र हे युरेथ्रा अशी आहे आणि याच्या मागं हे गेलेलं आहे. ओके. त्यामुळे याची तुम्हाला 4 तुकडे दिसतात फक्त. मागं आहे ते. जर मागणं बघितलं आपण तर हे फक्त एकच दिसणार आहे. कळलं? पण हे पुढे याच्या असं भाग दिसायला त्यामुळे ते मागचं आपल्याला दिसणार नाही आहे. तेव्हा मागं असं गोलाकार ती ग्रंथी आहे. दॅट इज नोन ॲज प्रोस्टेट. पहिली कोण होतं? सेमिनल व्हेसिकल किंवा सेमायनल व्हेसिकल. दुसरं कोण? प्रोस्टेट. आणि तिसरं इथं जे असं 2 साईडला असं 2 दाखवल्यात त्याला म्हणायचं काउपर्स ग्लँड और बल्बो युरेथ्रल. ना कॉपर्स म्हणा, काउपर्स ग्लँड. 3 नावं म्हणा 5 वेळा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकत असताना जर आपल्याला हे 8 नावं आठवले नाहीत
तर चाळणीत पाणी घ्यायचं, कळलं? असं झोपेत पण आठवायला पाहिजेत. कोण कोण? टेस्टिस, इपिडिडायमिस, वाज डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा, सेमायनल वेसिकल, प्रोस्टेट, काउपर्स ग्लॅंड. ओके, ही 8 नाव आपल्याला पहिला लक्षातच ठेवायची ॲट एनी कॉस्ट. झोपेतनं उठवलं तुम्हाला मन म्हणलं की म्हणा पाहिजे तुम्ही. आणि त्यानंतर पुढची स्टेप, पहिली गोष्ट डायग्राम लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट, मग ह्या आणि आमच्या डायग्राममध्ये सर्व वेगळं आहे का? वेगळं काहीच नाही आहे, फक्त हे जे मी एस टाईप दाखवले हे त्याने असं घुसून बिसून दाखवलेत, एवढाच विषय. कळलं? खरं बाकी डायग्राम सेमच आहे. आता पहिल्यांदा डायग्राम, नंतर नावं पाठ करायचे. आता तिसरी स्टेप, प्रत्येकाबद्दल एक एक शब्द पाठ करा, एक एक वाक्य पाठ करायचे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 8 वाक्य तरी, कमीत कमी 8 वाक्य तरी यायलाच पाहिजे. कळलं? कमीत कमी, जास्तीत जास्त काय त्याला लिमिट नाही आहे. त्यामुळे 8 वाक्य काय काय आहेत मग सर नेमकं? तुमच्या पहिल्या पुस्तकात काय काय दिले बघतो मी, आणि मग माझे सांगतो मी तुम्हाला. हां, एकदा वाचून घेऊयात आपण. मीच वाचू का कोण वाचते? एनीवन इंटरेस्टेड? कोण वाचणार? पार्थ? ठीक आहे. तू पहिला वाच, मी थोडंसं एक्सप्लेन करतो. दोघं वाचा तुम्ही, आता परत बोलू नका फक्त. ठीक आहे? बा वर आहे की इकडे येऊनच वाच. दिसू ते किती येतं कोण पारता येते सगळ्यांना, आहे की नाही? तुला पण 5-10 वर्षांनी कळलं, मी पण व्हिडिओ होतो म्हणून, आहे की नाही? हां. Human male reproductive system. Male reproductive system consists of male reproductive system of human consists of testes, व्हेरियस डक्ट. व्हेरियस डक्ट म्हणजेच वेगळ्या वेगळ्या पाईपा. कुठली कुठली पाईप? पहिली पाईप वाज डिफरन्स, दुसरी पाईप इजॅक्युलेटरी डक्ट, तिसरी पाईप युरेथ्रा. समजलं? ह्या तिन्ही पाईप आहेत. त्यानंतर ग्लँड. पुढं testes are present in the स्क्रॉटम outside the abdominal cavity. Testes contains numerous seminiferous tubule. Seminiferous tubules. Germinal epithelium present in the tubules divide by meiosis to produce sperm. Those sperm are sent forward through various tubules. Sequence of those tubules is as rated testes. Vas efferents, epididymis, vas deferens, ejaculatory duct, and urinogenital duct. As the sperm are pushed forward from one duct to next, they become mature and able to fertilize the ovum. पुढं Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory duct, where prostate gland and Kupffer gland secrete their secretions in urinogenital duct. Urinogenital duct. Semen is formed of sperm and secretion of this gland. Semen is ejaculated out through penis. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, prostate gland, penis and scrotum. काय काय कळालं बाळा तुला? थोडंफार कळालं की काहीच नाही कळालं? तुला काय कळालं? एखाद 2 वाक्य तरी? का फारच अवघड आहे बाळ? झाले ना, शिकवलेत ना सरांनी? मग काहीच नाही, एखाद दुसरं वाक्य नाहीच? ठीक आहे, बस. तुझ्याकडनं अपेक्षा नाही बरं का बाळ. ह्यो कुठे गेला रे? राणा प्रताप चंद अबसेंट आहे. त्यानंतर ह्यो दुसरा राणा, त्याला काय झाले माहीत नाही. आता कोणा घे. बरं ठीक आहे, थोडंसं मी डायग्राम हे जरा ॲड करतो, मग आपण बघूयात.
थोडंसं आपण आणि जरा ॲड करूयात. पुस्तकवाल्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जरा जास्त यायला पाहिजे. जास्त म्हणजे किती भरपूर आहेत, मोठं किती डीप जायचं तेवढं जाऊ शकतो आपण याच्यामध्ये. ठीक आहे, जवळपास 12 वेळा पण धडा, एक 2-4 पानं आहेत म्हणून मी पुस्तकं घेतो. तुम्हाला किती पाहिजे तेवढंच मला द्यायचं आहे. बिनकामाचा वापरा सर झाला की अवघड होणार सगळं, कारण ऑलरेडी आहे ते फार किचकट आहे. तर थोडंसं मी सांगतो तुम्हाला. मग सर स्क्रॉटम कुठं होतं बघा, हे स्क्रॉटम. व्हॉट इज स्क्रॉटम? इट इज द पिशवी ऑफ टेस्टीज. काय सांगितलं तुम्हाला मी? टेस्टीज जे आहेत ते बॅगमध्ये काय ठेवल्यात. ओके, बॅग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आउटसाइड द स्क्रॉटम इज नोन ॲज स्क्रॉटम. कळलं? बॅग लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ज्याच्यामध्ये टेस्टीज आहेत, इन विच टेस्टीज आर प्रेझेंट इज नोन ॲज स्क्रॉटम. पहिला काय वेगळं म्हणलो का मी? ठीक आहे, आता काय आलं? बॅग लाईक स्ट्रक्चर आहे, कुठं प्रेझेंट आहे? आउटसाईड आहे, त्याच्या आत काय आहे? टेस्टीज आहेत. एवढं तर काय आलं? बॅग किंवा पाऊच लाईक असं काहीतरी शब्द असेल. बॅग लाईक स्ट्रक्चर किंवा पाऊच लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज स्क्रॉटम. आता ह्या स्क्रॉटमच्या सर हे चाललंय कशासाठी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं विसरलो, हे चाललंय कशासाठी? तर लक्षात घ्या, मेल गॅमेट म्हणतोय आपण. मेल गॅमेट म्हणजे कोण आहे? स्पर्म. ओके, हा जो स्पर्म आहे हा आपल्याला मेन पाहिजे, आणि फिमेलमध्ये ओवम पाहिजेत. ह्याला काय म्हणलं? ओवम. का पाहिजे? तर ज्यावेळी स्पर्म आणि ओवम एकत्र येतील तेव्हा बाळाची पहिली अवस्था झायगोट तयार होणार आहे. आपण प्लांटमध्ये बघितलेलं ओव्ह्यूल प्लस मेल गॅमेट इज इक्वल टू झायगोट बघितलेलं. तसं फक्त आपण नावं वेगळी केली. स्पर्म मेलमध्ये कोण असते ते लिहितो वाटलेस. मेल मध्ये स्पर्म, फिमेल मध्ये ओवम. ज्यावेळी दोघं एकत्र येतील जेव्हा झायगोट तुमची पहिली अवस्था, तुम्ही आपल्या आयुष्याची पहिली अवस्था, त्याला काय म्हणतो आपण? समजलं? म्हणजे अल्टिमेट एम काय हो? आपल्याला पाहिजेत कोण? स्पर्म पाहिजेत मेलमधून. मेल ही सिस्टीम आपण एवढ्यासाठी बघायला लागलोय. आपल्याला शेवटी इथनं बाहेर पडताना कोण पाहिजेत? स्पर्म. आणि आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहे. कशासाठी बघणार आहे? शेवटी आपल्याला कोण पाहिजेत? कळालं? जेव्हा दोघं येतात तेव्हा झायगोट मिळणार आहे आपल्याला. एवढं तर कळालं. मग आपल्याला अल्टिमेट एम हे सगळ्या गोष्टी का बघालोय आपण? स्पर्म बाहेर येण्यासाठी. कशासाठी? मग स्पर्म कसं बाहेर येणार? स्पर्म तयार कुठं होतोय? सगळ्यात महत्त्वाचं, स्पर्म तयार होतोय टेस्टीज मध्ये. कळलं? हे जो पहिलं काम आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म, एवढे एकच वाक्य तुम्ही टेस्टीजमध्ये लक्षात ठेवा. किंवा फॉर्मेशन ऑफ स्पर्म कोणाचं काम आहे? टेस्टीजमधलं. मग टेस्टीजमध्ये नेमकं कोण तयार करते? टेस्टीजमध्ये असं काय वेगळं आहे ज्याचं काम आहे स्पर्म तयार करणं? ते आपल्याला ह्याच्यात कळते. हे बघा, स्क्रॉटम दाखवले मी. स्क्रॉटमच्यात काय आहे? टेस्टीज. टेस्टीजमध्ये काय आहे? सेमिनिफेरस. म्हणा, सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल म्हणजे ह्याच्यामध्ये असा एक सेमिनिफेरस ट्युब्यूल नावाचा एक पार्ट असतो. कळलं? सेमिनिफेरस ट्युब्यूल काय ते? आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये परत असा जर्मिनल इपिथिलियम नावाचा पार्ट असतोय. कळलं मी काय सांगायला लागलो? जरा जरा ते कळलंय. तुम्ही कसा पार्ट आहे ते लक्षात ठेवू नका. तुम्ही फक्त एक गोल काढा, गोलाकार काढा, त्याला टेस्टीज म्हणा. त्याच्या आत तुम्ही लक्षात ठेवा काय आहे? टेस्टीजच्या आत कोण आहे? सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या आत कोण आहे? जर्मिनल इपिथिलियम आहे. आणि हे जर्मिनल इपिथिलियमचं काम काय आहे? स्पर्म तयार करणं. काय अवघड आहे? म्हणा, स्क्रॉटम, टेस्टीज, सेमिनिफेरस ट्युब्यूल, जर्मिनल इपिथिलियम, स्पर्म. 5 वेळा म्हणा पटकन. थोडक्यात काय? टेस्टीजचं काम काय? कळलं? खरं तिच्या आतला दोन आपण भाग बघितले, त्यामुळे ही एक डायग्राम विसरायची नाही, काढूनच टाकायची ती. कळलं? मग आता ह्यानं काय केलं? पहिली गोष्ट स्पर्म तयार केले. त्याच्या वरचं टोपीचं स्ट्रक्चर त्याला काय म्हणलं आपण? इपिडिडायमिस. म्हणजे कुठलं बघा, हे इपिडिडायमिस इथं आहे. कळलं? मग ज्यावेळी हा स्पर्म ह्या टेस्टीजमध्ये तयार होतोय, त्या टेस्टीज नंतर 2 अवयव आहेत. कुठले कुठले? ह्या टेस्टीजमध्ये तयार झाल्यानंतर पहिला आहे रेटे टेस्टीज. कुठलं? दुसरं कोण आहे? वास इफरन्स. हे दोन्ही पण ह्या टेस्टीजच्या आत आहेत. ते तुम्हाला दिसत नाहीत म्हणून तुम्हाला ते दिसणं झालं ते.
कळलं. डायग्राम जर काढायला गेली तर असं स्ट्रक्चर आपल्याला दिसते. नंतर ही जर मी मोठं टेस्टीज काढली तर हे काय सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, ह्याच्यात जर्मिनल एपिथेलियम आहे, इथून इथलं स्ट्रक्चर आहे, ह्याला रेडियल टेस्टीज म्हणत आपण. ओके. त्यानंतर इथून वेगळं स्ट्रक्चर जरा काहीतरी आहे, ह्याला काय म्हणलं आपण, वास इफरन्स. ई फॉर एंट्री, पहिल्यांदा वास इफरन्स असतो आणि त्यानंतर इपिरिडायमिस असतात, नंतर वास डिफरन्स असतो. पहिला कोण, इफरन्स, नंतर कोण, समजलं. ई आत आहे, डी बाहेर आहे, एवढं लक्षात ठेवा. कळलं. मग एकदा हा स्पर्म तयार झाला, हा कुठं जाणार म्हणा, रेडी टेस्टीज. नंतर कुठे जाणार, त्याच्यानंतर तुम्ही पाठ केलाय, काय काय पाठ केला, ह्या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, सॉरी इपिडिडायमिस मध्ये जाणार. आता ह्या इपिडिडायमिस मध्ये त्याचं काम काय, मोठं होणं. काय काम आहे आपण बघूयात. टेस्टीजचं काम, स्क्रॉटमचं काम काय, टेस्टीजना ठेवणं आत. टेस्टीजचं काम काय, स्पर्म तयार करणं. इपिडिडायमिसचं काम काय, तयार केलेले स्पर्मला मोठं करणं. मॅच्युरेशन इज द फंक्शन ऑफ इपिडिडायमिस. काय करायचं, जे स्पर्म आलाय खालून त्याला जर असं रूममध्ये ठेवून पाहिजे तसं खायला प्यायला द्यायचं आणि त्याला मोठं करायचं काम कोणाचं आहे, इपिडिडायमिसचं. आता ह्याच्या पुढं काही कामच नाही हो, ह्याच्या पुढं काय करायचं, फक्त पुढं पुढं न्यायचं बाहेर. पुढं पुढं म्हणजे कुठनं, पहिल्यांदा कुठे येणार, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, सॉरी वास डिफरन्समध्ये पहिला येणार. इथं वास डिफरन्स राहिला बरं काय, वास डिफरन्समध्ये, वास डिफरन्स नंतर इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, त्यानंतर युरेथ्रामधनं आणि इथनं बाहेर पडणार. काय अवघड आहे, परत सांगू एकदा का राहू देत, सांगतो. हां ठीक आहे. आपण बघतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रत्येकाला पाठच व्हायला पाहिजेत. 1 तास झाला आपण तेच शिकवायला लागलोय. कळलं. 12वीच्या पोरांनी हे गेल्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्यातली वाचायची, त्यात जरासं एक्स्ट्रा डीपमध्ये शिकवलेलं आहे. स्क्रॉटमच्या आत टेस्टीज आहेत, टेस्टीजचं काम आहे स्पर्म तयार करणं. ते करत असताना कसं करणार, हे टेस्टीजच्या आतमध्ये कोण होतं, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आत कोण होतं, जर्मिनल एपिथेलियम. त्यानं काय तयार केलं, स्पर्म. तिथनं बाहेरपर्यंत 2 पायपा होत्या. पहिल्या पाईपचं नाव आहे रेडियल टेस्टीज, दुसऱ्या पाईपचं नाव आहे वास इफरन्स. तिथनं जाणार इपिडिडायमिसमध्ये, इपिडिडायमिसामध्ये दष्टपुष्ट होणार, मॅच्युरेशन होणार. तिथनं पुढं कुठं जाणार, वास डिफरन्समध्ये, वास डिफरन्समधनं पुढं कुठं जाणार, इथे येणार. इथं आल्यानंतर काय होते बघा, इथं ज्यावेळी येतोय कुठं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये स्पर्म नुसता आहे बरं काय, त्या स्पर्ममध्ये ह्या सेमायनल व्हेसिकलमधलं फ्लुइड ॲड होते. कुठलं, तिथं जे ग्लँड होते त्यांना लगेच आपलं पाणी ओतायला चालू करते. झालं. तिथनं पुढं आलं, इथं प्रोस्टेट आहे युरेथ्राच्या बाहेर, युरेथ्रामध्ये ते त्याचं पाणी टाकते. तिथनं पुढं आलं कावपर्यंत त्याचं पाणी टाकते आणि याच्या बाहेर सिमेन बाहेर येते. मग सिमेन म्हणजे नेमकं काय सर, सिमेन म्हणजे काय, स्पर्म जो आला होता तो स्पर्म. कळलं. त्यानंतर इकडे बघा, सेमायनल व्हेसिकलनं काय केलं, सेमायनल फ्लुइड तयार केलं. कुठलं फ्लुइड, त्यानंतर प्रोस्टेटनं काय केलं, प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार केलं. कळलं. काउपर्सनं काय केलं, काउपर्स फ्लुइड तयार केलं. काय अवघड आहे याच्यामध्ये, म्हणजे स्पर्म प्लस सेमायनल फ्लुइड प्लस प्रोस्टेट फ्लुइड प्लस काउपर्स फ्लुइड इज इक्वल टू सिमेन. ओके. आणि ह्या सिमेनमध्ये काय असणार आहे, मग स्पर्म असणार आहे. कारण स्पर्म नुसता जाऊ शकत नाही, त्या स्पर्मला ताकद यायची घटक थोडक्यात त्याच्यात काय आहेत ते आपण नंतर बघूयात. 10वीला एवढंच लक्षात ठेवा, सिमेन म्हणजे हे 4 जण आहेत. आणि 12वीला लक्षात ठेवा, हे प्रत्येकाचं फंक्शन आपल्याला वेगळं वेगळं असते. एकाचं काम काय आहे, त्याला ताकद द्यायचं आहे, दुसऱ्याचं काहीतरी वेगळं आहे, तिसऱ्याचं काहीतरी वेगळं आहे. ओके. ते 12वीला बघा. आता एवढंच लक्षात ठेवायचं, स्पर्म प्लस हे प्लस ते काल आहे. इथंपर्यंत काय अडचण आहे, तुमच्या पुस्तकात शेवटीच्या ह्याच्यात दिलेलं असेल बघा, ते सेकंड पॅरा पण दिलेलं आहे त्यांनी. सेमायनल व्हेसिकल सिक्रेट देअर सिक्रेशन, सिक्रेशन म्हणजे फ्लुइड इन इजॅक्युलेटरी डक्ट, वेर एज प्रोस्टेट अँड काउपर्स ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन इन अ युरेथ्रा और युरोजेनायटल ट्रॅक. युरो म्हणजे युरिनची सिस्टीम, जेनायटल म्हणजे सेक्शुअल सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. युरिन आणि सेक्शुअल ही मेलमध्ये एकच असते, म्हणून याला ट्रॅकला नाव दिलं युरोजेनायटल ट्रॅक किंवा युरेथ्रा. फिमेलमध्ये वेगळं असते, फिमेलमध्ये युरिन पास व्हायला वेगळं आहे सिस्टीम आणि मेन्स्ट्रुअल फ्लुइड बाहेर व्हायला वेगळी सिस्टीम आहे. म्हणजे दोन्ही पण सिस्टीम वेगळ्या आहे. इथं कसं असणार आहे, एकत्र आहे ॲड. समजलं मी काय म्हणालोय, जेवढं समजलं तेवढं ठीक आहे, नाही ते सोडून द्या. सिमेन इज फाउंड ऑफ स्पर्म अँड सिक्रेशन ऑफ ऑल दिस ग्लँड. सिमेन इज इजॅक्युलेटेड आउट ऑफ पेनिस. ह्या पूर्ण स्ट्रक्चरला पेनिस असं आपण म्हणतो. ऑल दिस ऑर्गन्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड हां, मग सगळेजण 2-2 आहेत. कोण बघा, टेस्टीज 2 आहेत, इपिडिडायमिस 2 आहेत, वास डिफरन्स पण 2 आहेत.
वास डिफरन्स पण 2 आहेत, इजॅक्युलेटरी डक्ट पण 2च आहेत, सेमिनल व्हेसिकल पण 2 आहेत, काउपर्स ग्लँड पण 2च आहेत. मग एक काय, एक आहे युरेथ्रा. युरेथ्रा 2 नाही आहेत. प्रोस्टेट एकच आहे, पेनिस एकच आहे. 3 गोष्टी एक एक आहेत, बाकी सगळ्या डबल आहेत. काय अवघड आहे. इथं आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपतंय. एनी डाऊट, एव्हरीथिंग इज क्लिअर. आत्ताच विचारायचं मला काय येत नसलं तरी. वैदिक का, एनी डाऊट, समजले बऱ्यापैकी सगळ्यांना, समजले. 12वी वाले, आपण अजून 12वी चालू केलेलं, हे किती आहे, येत होतं का आपल्याला. मग हां, मग हे आता कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ज्यांनी 12वीला आहेत त्यांनी 10वीचं पहिलं वाचा. 10वीला आहे सगळं, अजून आपण 12वी चालू केलेलं आहे काय फुलनाच. हां, मग आपण जर 12वी शिकवलं तर आपल्याला येणार काय नाही. तुम्हाला मॅडमनी शिकवलेलं न समजण्याचं कारण ते होतं तुमचं 10वीचं परफेक्ट नव्हतं. कळलं. तुम्ही 10वीची व्हिडिओ बघा, पैज आहे माझी. जर माझी व्हिडिओ बघितली आणि तुम्हाला जर 12वीचं मॅडम शिकवलं कळालं नाही तर काय पाहिजे देतो. कारण काय आहे, 10वीला पण आपलं असंच झालेलं आहे. कसं, वर्ण केलेलं आहे, त्यामुळे आता अवघडायला लागले. ओके. त्यामुळे 12वीला पण सगळे 10वीची पोरं आपल्याकडे राहणार आहेत. 10वीची सगळी जी सायन्स घेणार आहेत सुतार. ठीक आहे. नसलं तर काय अडचण नाही, पुढे जाऊन परत आमच्याकडे येतो तुम्ही. कारण दुनिया गोल आहे, फक्त घुमानेवाला चाहिए. ठीक आहे. व्हिडिओ पॉज कर, एकदा पुसून घे. आपण फिमेल, हे बघा आपण जसं मेल बघितलं तसं फिमेलमध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे. पहिला पार्ट ओव्हरी. ओके. ओव्हरी नंतर हे काय आहे, पूर्ण इथून इथंपर्यंतचा पार्ट, ह्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणायचं. किंवा ओमला घेऊन जाणारी ओव्हिडक्ट, दोन्हीपैकी काय पण चालते. तुमच्यापासून काय दिले, आडगे ती. हां, ओव्हिडक्ट. त्यानंतर काय असते, हे युटरस. ओके. आणि त्यानंतर लास्ट व्हाजायना. मगाशी किती शब्द होते हो, 5 होते काय. ह्या साईडला काढलेले आपण, टेस्टीज, इपिरिडायमिस, 5 डिफरन्स, 5 होते. इथं किती आहेत फक्त, 1 2 3 4. कुठले कुठले म्हणा. ओव्हरी, ओव्हिडक्ट, युटरस, व्हाजायना. म्हणा बाजूला. म्हणा म्हणा. तर 12वीला काय केलेलं आहे माहिती आहे काय, ह्या फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट सांगितलेले आहेत. कळलं. ह्याला हे जास्त बोटासारखं स्ट्रक्चर दिसायला लागलंय, ह्याला म्हणायचं फिमरियल एंड. कसलं. त्यानंतर हे बॉडी आणि हे इस्थमस. कुठली मस, ते फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट सांगितलेत 12वीला. 10वीला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, फॅलोपियन ट्यूब, दॅट इज फॅलोपियन ट्यूब ओनली, किंवा ओव्हिडक्ट आपण बघतो 10वीसाठी. त्यामुळे ओव्हिडक्ट लक्षात ठेवा. मग सर ह्यात नेमकं काय होतंय, मी परत एकदा तुम्हाला सांगतो कसं काय होतंय. कसं होतंय तुम्हाला कळालं तर तुम्हाला जरासं चांगला इंटरेस्ट येतोय. कळलं. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमच्या क्लिनिकमध्ये काम करणारे प्रथमेश आणि ह्याला माहीत असेल बरं, मी प्रत्येक पेशंटला सांगत असतो असलं काय काय माहिती आहे का सगळं. हां, तरी पण एकदा सांगतो. का सांगतोस तू, मीच सांगतो. हे बघा, जसं स्पर्म तयार करणं काम कोणाचं होतं, तसं आता आपल्याला काय तयार करायचंय, ओवम. कोण करायचंय, ओम करायचं आहे. ओमला आपण काय म्हणतो, ऊ साईट असं पण म्हणतो. कुठला साईट, किंवा ओम. ज्यावेळी ओम किंवा ऊ साईट आणि स्पर्म एकत्र येणार तेव्हा कोण तयार होणार, झायगोट, म्हणजे बाळाची. कळालं ना. मग इथं हे कोण तयार करणार आहे, ह्या ओव्हरीचं काम आहे ओम तयार करणं.
ओव्हरीचं काम काय, किंवा oocyte तयार करणं. हे नाही एकदा, आता हे कसं असतं माहिती आहे काय, हे पण मी पुढे तुम्हाला प्रोसेस मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सगळं शिकवणार आहे, कसं ओव्हम तयार होतोय. कळलं, शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला फक्त काय काय होतंय. ह्या ओव्हरीचं काम ओव्हम तयार करणं आहे. ओव्हम इथं आला, हा ओव्हम काय करते, फिमेरियल एंड हे असं हलत असते नुसतं. कळलं, ओव्हम तयार आला घेते लगेच कोण, फिमेरियल एंड. ह्यानं घेतलं, इथं गेला, इथं गेला, इथं येऊन थांबतोय ते कोण, ओव्हम. कळलं. मीन व्हाईल इथनं स्पर्म कधी आला, स्पर्म म्हणजे मेल गॅमेट, हा इथं आला, ह्या इथनं आत येतोय, हा इथनं येऊन ह्या इथं दोघं जण एकत्र येतात आणि इथं बाळ तयार होते. कुठं, ओव्हिडक्टमध्ये. कळलं. आणि ओव्हिडक्टमध्ये तयार झालेलं बाळ हे नंतर युट्रसमध्ये येत आहे आणि हळूहळू मोठं होतंय. आता कळलं. आणि जरा मी डीपमध्ये जाणार आहे ती मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच जाऊयात. कळलं. त्यामुळे आपलं नावं काय काय पाठ पाहिजेत, पहिला कोण, दुसरं कोण, तिसरं, चौथं. समजलं. तुमच्या पुस्तकाने काय सांगितलं की बघत आपण पहिल्यांदा, ऐक हे बघा, ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन अ ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीचे सगळे आत असतात. आणि मेलमध्ये वाक्य होतं इनसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, फक्त स्क्रॉटम आउटसाइड द कॅव्हिटी होता मेलमध्ये. फिमेलमध्ये सगळे आत आहेत, मेलमध्ये स्क्रॉटम आउटसाइड होता आणि पेनिस पण आउटसाइड होतं. बाकीच्या म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सटर्नल असते आणि फिमेल इंटरनल असते. एवढंच यातनं लक्षात ठेवायचं पहिल्या वाक्यावरनं. इट इन्क्लूड्स अ पेअर ऑफ ओव्हरीज. ओव्हरी 2 असतात, ओव्हिडक्ट 2 असतात, युट्रस 1 असतं आणि व्हाजाइन 1 असतं. काय अवघड आहे. बिसाइड्स अ पेअर ऑफ बार्थोलियन ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. कुठली ग्लँड सांगितले त्यांनी, मेलमध्ये किती होत्या, फिमेलमध्ये किती आहे. मेलमध्ये कोण कोण होतं, सेमायनल व्हेसिकल, प्रोस्टेट, काउपर्स ग्लँड. आणि फिमेलमध्ये कोण आहे, ओनली बार्थोलियन. त्याचं काम काय पुढे सांगतो मी तुम्हाला. जनरली एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला अन ओव्हम इज रिलीज्ड इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. एक ओव्हम काय करतो, ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये बाहेर पडतो. मी दाखवले बघा, इथनं ओव्हम बाहेर पडलाय. कुठनं, ओव्हरीमधनं. फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज अ फनेल लाईक. फनेल लाईक म्हणजे फेमरेल लाईक सांगितले. फनेल लाईक हे असते. अँड ओपनिंग इज प्रेझेंट इन अ सेंटर ऑफ इट. oocyte एंटर इन द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. आणि हा जो ओव्हरीमध्ये निघालेला ओव्हम किंवा oocyte होता, हा ह्याच्यातनं आत जातोय, ओव्हिडक्टमध्ये आत जातोय. सिलिया आर प्रेझेंट इनसाइड द सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. त्याच्या आत सिलिया नावाचा एक पार्ट असतोय. दिस सिलिया पुश द oocyte टुवर्ड्स द युट्रस. आणि हे काय करते, सिलिया म्हणजे काय, असं केसासारखं स्ट्रक्चर असते. मग एखाद्या स्पंजवर बॉल पडला तर काय होते, बॉल असा अप होतोय. तसं काय होतंय, हे असं खालीवर उड्या मारत 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 इकडे जाते, असं त्याने सांगितले. काय अवघड आहे, सोपं आहे. हां, व्हिडिओ चालू ना. नेक्स्ट पॉईंट घेऊयात आपण, गॅमेट फॉर्मेशन. बोथ गॅमेट दॅट इज स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय द मिओसिस. मी तुम्हाला काल पण इथं शिकवलं होतं. हे तुम्ही मला फोन केला, लक्षात आलं काय उत्तर त्याचं, चुकत नाही मी कधी सुद्धा. हां, ओव्हम आणि स्पर्म मिओसिसनं तयार होतात आणि आपण मोठं पूर्ण होतो ते मायटोसिसमुळं. हेच वाक्य अल्टिमेट आहे कुठं जरी जगात गेला तरी. ठीक आहे. स्पर्म आर प्रोड्युस्ड इन टेस्टीज. आपण बघितलं स्पर्म कुठं तयार होतो, टेस्टीज ऑफ अ मॅन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन दॅट इज प्युबर्टी टिल डेथ. स्पर्म काय होत असतो, मॅच्युरेशन म्हणजे मुलं वयात आल्यापासून मरूपर्यंत स्पर्म तयार होत असतो असं त्यांनी सांगितलं. मात्र हावेवर इन केस ऑफ वुमेन, स्त्रियांच्या बाबतीत कसं असते, ॲट द टाइम ऑफ बर्थ, जन्मल्या स्त्रियांच्या ओव्हरीमध्ये किती oocyte असतात त्यांनी सांगितले बघा, 2 ते 4 मिलियन. ओके, 2 ते 4 मिलियन म्हणजे काय हो, मिलियन म्हणजे कशाचं पुढचं असते, 10 लाख. बरोबर आहे. म्हणजे 10 लाख ला आपण 1 मिलियन म्हणतोय. इथं 4 मिलियन म्हणजे किती असणार आहेत मग, 40 लाख. हे पण लक्षात घ्या. लाख म्हणजे काय असतं, 1 लाख म्हणजे किती हजार, 100,000. ओके, पहिला आपण 100,000 म्हणजे किती,
काय असते? 1000 म्हणजे काय असते? 1000 असते पहिल्यांदा. कळलं? म्हणजे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि मग मिलियन येते. मला सांगायचं तर होतं की मिलियन पर्यंत यायला तो. मग किती आहेत? 2 ते 4 मिलियन्स ओम. जोक. कळलं? 2 ते 4 मिलियन म्हणजे जवळपास 40 लाख ओव्हम किंवा oocyte असतात ॲट द टाइम ऑफ बर्थ ऑफ दॅट फिमेल. कळलं? मात्र हे कसे असतात? इमॅच्युअर. मॅच्युअर नसतात, हे परिपक्व नसतात, इमॅच्युअर असतात. नो डाऊट, नो डाऊट. An oocyte mature and released from ovary every month from beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. Menopause is the stoppage of functioning of female reproductive system at the age of 45 to 50 years. Secretion of hormone controlling this function of female reproductive system either stop become irregular. This causes menopause. असं त्यांनी सांगितले. कोणाकोणाला काय कळालं? सगळ्यांना सगळं कळतं. मी शिकवलेलं सोडून, असं नाही, मी विचारलेलं सोडून. 2 ते 4 मिलियन असतात oocyte, पण ते काय कामाचे तसे नसतात. कळलं? मग कामाचे कोण असतात सर? कामाचे कधी चालू होतात? पिरियड्स यायला चालू झाल्यानंतर. पिरियड्स इन द सेन्स प्युबर्टी आल्यानंतर, वयात आल्यानंतर काय होतात? पिरियड्स यायला चालू होतात. ठीक आहे. मग पिरियड्स आल्यानंतर काय होणार आहे? मग पहिल्यांदा पिरियड्स येणं किंवा मेन्स्ट्रुअल सायकल, काय म्हणायचं? पिरियड्स म्हणता येणार नाही, मेन्स्ट्रुअल सायकल पण बरं ठीक आहे, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणत आपण. पहिल्यांदा मेन्स्ट्रुअल सायकल येणं ह्याला काय म्हणायचं असते? नाही, नाही. पहिल्यांदा पिरियड्स येणं ह्याला काय म्हणत असतात? ह्याला म्हणायचं मेनार्क. 12 ते 16 वर्षात कधी पण पहिल्यांदा पिरियड्स येणं, पहिल्यांदा पाळी येणं ह्याला काय म्हणत असतात? मेनार्क. आणि पाळी थांबणं त्याला काय म्हणत असतात? व्हेरी गुड, मेनोपॉज. पॉज याचा अर्थ थांबणं. मेनो म्हणजे मेन्सेस, एवढं लक्षात ठेवा. कळलं? आपण म्हणतो की थांब 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 जरासं, म्हणजे पॉज घे. पॉज म्हणजेच समजलं? स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज नोन ॲज मेनार्क. मेनार्के म्हणायचं नसतं, मेनार्कच म्हणायचं. याचं स्पेलिंगमध्ये असं पण येतं बरं, मेनार्क आहे खरं मेनार्कच म्हणायचं. मेनार्च म्हणायचं. आपल्याला शिकवलं डॉक्टर हे जरा दिसू द्या. कळलं? आणि स्टॉपेज हे काय म्हणलं तुम्हाला मी? फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. हे कसं आहे? लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. कळलं? ऑन अँड ॲव्हरेज 12 ते 16 वर्ष किंवा आपण म्हणत की 15व्या वर्षी एखाद्या मुलगीला पिरियड्स यायला चालू होतात. आपण ॲव्हरेज बघालो. का माहिती आहे का? आपल्याला जर मधलं संख्या काढायची म्हणून. किती सांगितलं मी तुम्हाला? 15 इयर. लास्ट कधी होते माहिती आहे कोणाला? 45 ते 50 सांगितले तुम्ही. किती असते? 12 दिवसात सांगितले. 40 to 50 अराउंड. आपण ॲव्हरेज घेऊयात 45 वर्ष. म्हणजे पहिल्यांदा पिरियड कधी येणार? 15व्या वर्षी. लास्ट कधी होणार? असं आपण ठरवलं बरं का. ह्यात मागं पुढं जरासं इकडे तिकडं असू शकते. आपल्याला जरा कॅल्क्युलेशन करायचं म्हणून सांगायला लागलो फक्त मी. समजलं? मग किती वर्ष झालं बघा? 45 वजा 15 म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज 30 वर्ष एखाद्या मुलगीला, एखाद्या लेडीजला, एखाद्या स्त्रीला पिरियड्स येणार आहेत. समजलं? एकदा पिरियडसारखे परत येतात अप्रॉक्सिमेटली 1 मंथ. एका वर्षात किती सायकल होणार? 12. 12 गुणिले 30 किती होणार? 12 त्रिक फक्त 360 वापरले जातात. किती होते? 40 लाख वापरले किती जातात? समजलं? हे 100% 360 नाही बरं का. मी आपण अप्रॉक्सिमेटली काढलं, तुम्हाला काळायसाठी सांगितलेलं मी. कळलं? प्रत्येकाला समजायलाच पाहिजेत. का? तुम्हाला आयत म्हणून समजायला पाहिजेत, तुम्हाला तो मुलगा म्हणून समजायला पाहिजेत. कळलं? आता हे 360 पण 360 नसतात. ह्यामध्ये एका म्हणजे तुम्ही किती जण आहे भाऊ बहीण? 3. म्हणजे यांच्या आईला 3 वर्ष पिरियड्स आलेले नाहीत. म्हणजे आपण धोऱ्यात घेतली परत 30 कमी करायची.
कळलं मी काय सांगायला लागलो? तुम्हाला एक्झॅक्टकडे चाललो जरासं घेऊन, कारण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पिरियड्स येत नाहीत. मग 9 महिने 9 दिवस म्हणजे 10 महिने धरत, आपण 1 वर्ष धरत, 3 वर्ष कॅन्सल केलं म्हणजे आकडा सांगालो तुम्हाला मी. मला सांगायचं आहेत ना तात्पर्य एवढंच होतं. 4 मिलियन राहिलं कुठं आणि 360 कुठं, बाकीचे सगळे वाया जातात. आता कळालं थोडक्यात थोडं तरी? ठीक आहे. तुमच्या पुस्तकाला पण सांगता येत नाही ते काय चाललंय ते उगाच टाकायचं टाकलेलं आहे सगळं. समजले जरा जरा? अजून फक्त 10 मिनिट घेऊयात. हे गॅमेट फॉर्मेशन होतं. आता बघत फर्टिलायझेशन, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. पहिल्यापासून तुम्हाला 10 वेळा सांगितले झायगोट तयार होतो. काय झाल्यानंतर? ओव्हम आणि स्पर्म एकत्र आल्यानंतर. त्यालाच आपण फलन असं म्हणतो, फर्टिलायझेशन असं म्हणतो. फर्टिलायझेशन इज अ इंटरनल इन ह्युमन. ह्युमनमध्ये कसं आहे हे इंटरनल असतं. सिमेन इज इजॅक्युलेटेड इन अ व्हजायना ड्युरिंग कप्युलेशन. कप्युलेशनच्या वेळी सिमेन हे बाहेर पडतं आणि कुठं जातं? व्हजायनावर. इथं दाखवलं मी. स्पर्म इज अ members of few million start their journey of a route through vagina, uterus, oviduct. इथं एक स्पर्म कधी आत जात नाही, मिलियन स्पर्म आत जातात. किती म्हणलो मी? आणि ह्यातला एकदम फास्ट कोण होतो इथून पोचतो, बाकीचे सगळे उपयोगाचे नाहीत आपल्याला. किती महत्वाचं आहे? फक्त कुठनं जाणार तो मग? व्हजायना, युटरस, ओविडक्ट. काल म्हणून तिने मार्ग सांगितलं बघा तुम्हाला. vagina, uterus, oviduct. One of these few million sperm fertilize the only ovum present in a oviduct. मी सांगितलं तुम्हाला एवढे मिलियन असतात, कितीतरी मिलियन असतात, त्यातले फक्त एक जण फर्टिलाइज करतो. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी अप टू द मेनोपॉज, फ्रॉम 10 to 17 इयर अप टू द, मी सांगितलं तुम्हाला ते ओव्हम इज सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला खाली सांगितले मी. 2 ते 4 मिलियन असतात. अप्रॉक्सिमेटली 400 oocyte रिलीज्ड अप अँड एज ऑफ मेनोपॉज सांगितले. मग 360 सांगितले की त्यांनी ते 400 केलेत. 400 बाहेर पडतात. मी 400 कसं होतं सगळं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितले. रिमेनिंग oocyte अंडरगो डिजनरेशन. बाकीचे सगळे काय होतात? डिजनरेट होतात. डिजनरेट म्हणजे काय होतात? नष्ट होतात. समजलं? डेव्हलपमेंट ऑफ बर्थ. झायगोट इज फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन. द ओविडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. स्पर्म आणि ओम तयार व्हायला मेओसिस होतं. खरं आता ह्या झायगोटचं बाळ तयार व्हायला काय लागणार आहे? मायटोसिस. आपण शिकवलं सगळं. मायटोसिस तुम्हाला सगळं पाठ आहे, तोंडपाठ आहे असं माझी अपेक्षा आहे. नाही त्यांनी पाठ करा. मीन व्हाईल इज पुश्ड फर्दर इन द युटरस. वन्स द रिचेस इन द युटरस इम्प्लांटेड अँड द फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स इन द इम्प्लांटेशन अँड ऑर्गन कॉल्ड एज प्लासेंटा इज फाउंड इन द सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युटरस. एम्ब्रियोलॉजी झालं. हां काय सांगितलं त्यांनी मग? आता सॉरी तर घ्या. आता त्यांनी काय सांगितलंय? हे इथं आलं, झायगोट तयार झालं. झायगोट तयार झाल्यानंतर हा झायगोट इकडे बघा इथं येतोय आणि इथं काय असतंय? इथं जागा सगळी अशी युटरसमध्ये टफ रफ असत्या. इथं याला बाळासाठी एंडोमेट्रियम तयार करून ठेवलेलं असते आणि हे बाळ इथं मोठं होत जाते, मोठं होत जाते, मोठं होत जाते. हे झायगोट युटरसला चिटकणं ह्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो. प्लांटेशन म्हणजे रोपण. कळालं? इथं बाळाचं रोपण केलेलं आहे. आता बाळ काय होतंय? मोठं 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 होते, नंतर बाहेर येते, नंतर अशी करडे तयार होतात. कळालं? हे होतं डेव्हलपमेंट ऑफ द बर्थ. इथं आपण आज थांबतोय.